सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 191 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आर्यन म्हणाला की डॅड, स्वीटी रुसली आहे, मला सिक्रेट मॅजिक सांगा. म्हणजे मी तिला तसाच हसवतो. तसे सगळे हसले आणि अर्जुन तन्वी खूप लाजत होते. आणि अर्जुन म्हणाला, ओय टाइगर, वो बड़ो वाला मॅजिक है, छोटो वाला मॅजिक मुझे नहीं आता. आणि अतुल म्हणाला, ओ ओ ओ, वैसे हम भी बड़े हैं, पर बड़ो वाला मैजिक हमें भी नहीं आता. ज़रा हमें भी तो दिखाइए, सिखाइए, ताकि हम भी अपनी स्वीट हार्ट को मनाएंगे. असं म्हणून त्यानं नेहाच्या कमरेत हात घातला आणि डोळा मारला आणि ती लाजली. आणि मग तन्वी म्हणाली, आर्यन कम हिअर बेबी, इकडे ये. आणि तिने त्याला चॉकलेट दिलं आणि म्हणाली, हे तिला दे आणि हे दुसरं पिहूला. आणि तिनं त्याला पाठवला. आणि अतुल पुन्हा पुन्हा राहून राहून हसत होता. आणि नेहा म्हणाली, गप्प बस रे अतुल, उगीच का इतकं हसतोस. अर्जुन म्हणाला, तो नौटंकी करतोय मला चिडवण्यासाठी. आणि अतुल अर्जुनजवळ गेला आणि लाडात येऊन म्हणाला, पण सर सांगा ना, काय असतं हो ते मॅजिक, मला पण ऐकायचं आहे. असं म्हणून त्यानं त्याच्या खांद्यावर लाडात डोकं ठेवलं आणि अर्जुननं त्याला फटका दिला आणि म्हणाला, नेहा तुझ्या नवऱ्याला आवर ग. आणि नेहा म्हणाली, अर्जुन सर, तो तुमची बायको आहे ना, मग तुम्हीच सांभाळा. आणि अर्जुननं डोक्यावर हात मारला. आणि तन्वी म्हणाली, ए नेहा, तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज. आणि दोघेही एकाच वेळी म्हणाले. नेहा म्हणाली लव्ह मॅरेज आणि अतुल म्हणाला अरेंज मॅरेज. आणि अर्जुन म्हणाला, वेट वेट, नक्की भानगड काय आहे, तुमच्या दोघांपैकी खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय. आणि अतुल म्हणाला, मी सांगतो. अर्जुन सर, माझ्याबद्दल तर तुम्हाला सगळं काही माहीत आहे. मी फक्त इतरांचं जुळवून देत होतो, पण मला मात्र कधीच माझं जुळवता आलं नाही. आणि आम्ही नेहाच्या घरी गेलो तिला बघायला, म्हणजे माझ्या आईबाबांनी तिला सिलेक्ट केली होती. आणि तिनं मला बघितलं, मी तिला बघितलं. आम्हाला एकांतात बसून बोलायला सांगितलं. आम्ही दोघं बसलो होतो, तेव्हा ती काहीच नाही बोलली. म्हणून मला ती थोडी आवडली आणि मी एकटाच बोलत होतो. आणि ती गुपचूप मान खाली घालून ऐकत होती. जवळजवळ 15 मिनटं मी एकटाच बोलत होतो, पण नेहा अजिबात बोलत नव्हती. म्हणून तर मला ती आणखीन जास्त आवडली. मग आम्ही घरी आलो आणि तिचा फोन आला आणि ती माझ्या मागे लागली की आपण लग्न करूया. तिला मी पसंत होतो. मग मी होकार दिला. आणि तेव्हापासून तिने जो माझा पिच्छा पकडला तो पकडलाच आहे. आजपर्यंत काही केल्या तो पिच्छा काही सुटला नाही. आणि लग्न झालेल्या दिवसापासून ती बोलत असते आणि मी ऐकत असतो. तसे सगळे हसायला लागले. मग नेहा म्हणाली, मग तेव्हा तू खूप आवडला होता मला, तुझं मिश्किल बोलणं आणि स्वभाव मला आवडायचा. आणि अतुल म्हणाला, मग आता नाही का आवडत. ती म्हणाली, आता सांगून काय उपयोग, तू जवळ कुठे असतोस माझ्या. आणि मग अर्जुन म्हणाला, मिस्टर अँड मिसेस बन्सल, तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज. आणि त्याच्या प्रश्नानं विवेक थोडासा चाचरला. आणि मग बन्सल म्हणाला, आमचं लव्ह मॅरेज. आणि तन्वी म्हणाली, ओ रिअली, खरंच काय मिसेस बन्सल, हे खरं आहे का. आणि अस्मिता गालाच्या कोपऱ्यात थोडीशी हसली आणि म्हणाली, हो हे खरं आहे. मग तन्वी म्हणाली, आता खूप झाल्या गप्पा, आता आपण डिनर करूया. आणि कुणाल म्हणाला, रिया, दोघांसाठी आणलेलं गिफ्ट कुठे आहे. मग रियानं गिफ्ट बॉक्स आणला. आणि अर्जुन म्हणाला, कुणाल, याची काही गरज होती का. कुणाल म्हणाला, सालेसाब, गरज होती. एकुलते एक बहीण आहे माझी, तुमची बायको, आणि तुम्ही एकुलते एक जिजू, म्हणून हे घे. असं म्हणून त्यानं दोघांच्याही हातात त्यांचे त्यांचे गिफ्ट बॉक्स दिले. आणि अर्जुन तन्वीने एकत्रच ते उघडून पाहिले तर त्यामध्ये तन्वीसाठी डायमंड नेकलेस आणि अर्जुनसाठी ब्रेसलेट होतं. आणि ते बघून अर्जुन म्हणाला, कुणाल, व्हॉट इज धिस यार, दिस इज नॉट राईट, मी हे घेणार नाही. आणि कुणाल म्हणाला, रिया, स्वीटीला बोलव, आपण आत्ताच आपल्या घरी जातोय. अर्जुन म्हणाला, का, घरी का जाशील, ॲनिव्हर्सरी फंक्शन अजून संपलं नाही आणि तुम्ही उद्या सकाळी जाणार आहात, कळलं. आणि कुणाल म्हणाला,
आम्ही इथे का थांबायचं? कोण आहेस आमचा तू? आणि आम्ही इथे यायचं, हक्काने राहायचो आणि तू मात्र आम्हाला परकं समजायचो. धिस इज नॉट डन अर्जुन. आणि अर्जुन म्हणाला, ओके, नको रागाला जाऊ, तुझं हे गिफ्ट मी घेतलं. आणि रिया म्हणाली, नुसतं घेतलं नाही दादा, दिदीचं गिफ्ट तू त्यांच्या गळ्यात घाल आणि दिदी तुम्ही दादाचं गिफ्ट त्याच्या हातात घाला. आणि आता काय, त्यांचं ऐकण्याशिवाय अर्जुनकडे पर्याय नव्हता. मग तन्वीने तिचे सगळे केस एका बाजूला घेतले आणि अर्जुनने तो नाजूक असा डायमंड नेकलेस तिच्या गळ्यात घातला. आता तन्वी खूप सुंदर दिसत होती. आणि मग तन्वीने सुद्धा ते ब्रेसलेट घेतलं आणि अर्जुनच्या हातात घातलं. आणि अतुल म्हणाला, वा, आता सुंदर दिसताय तुम्ही सर. अर्जुन म्हणाला, मला नाही रे हौस दागिन्यांची. दागिने तर फक्त बायका घालतात, ज्या खूप नाजूक असतात. आपल्यासारख्या रफ अँड टफ आणि कणखर पुरुषांसाठी हे दागिने नसतात. आणि तन्वी म्हणाली, मी नाजूक आहे का? बायकासुद्धा कणखर असतात अर्जुन सर, समजलं? फक्त त्या योग्य वेळ यायची वाट बघत असतात. बायको नवऱ्याची पाठराखी नसते, पण जेव्हा गरज पडते तेव्हा त्या त्यांच्या नवऱ्याची ढालसुद्धा बनतात. आणि अतुल म्हणाला, तन्वी मॅडम, आय ॲग्री विथ यू. हे मात्र तुम्ही अगदी 100% खरं बोललात. अर्जुन सर, तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा मॅडम खूप कणखरपणे सगळं सांभाळत होत्या, हे विसरून चालणार नाही. आणि अर्जुन म्हणाला, आणि मी विसरू सुद्धा शकत नाही अतुल. माझी बायको वाघीण आहे. तिने MD खन्नाला जो काही धडा शिकवला आहे ना, त्यामुळे आता पुन्हा कोणीच आमच्या वाट्याला जायचा विचारसुद्धा करणार नाही. आणि जो कोणी वाटेला जाईल त्याचा विपुल अहुजा आणि MD खन्ना झालाच म्हणून समजायचं. असं म्हणून अर्जुनने त्याची एक धारदार नजर विवेक बन्सलवर रोखली. तसं त्याच्या काळजात अर्जुनची नजर आरपार घुसली आणि त्याचं काळीज थरथर कापलं. आणि नेहा म्हणाली, हो ना, तन्वी मॅडम अगदी 2-3 गुंडांना सुद्धा एका वेळी चांगलंच आसमान दाखवू शकतात, कारण त्या ब्लॅक बेल्ट कराटे आहेत. आणि हे ऐकून अस्मिता म्हणाली, हे खरं आहे का मिसेस देसाई? तन्वी म्हणाली, हो. आणि अर्जुन म्हणाला, तनू, या निमित्तानं मला तुला काहीतरी सांगायचं आहे, म्हणजे एक कन्फेशन द्यायचं आहे माझ्या चुकीचं. तन्वी म्हणाली, कन्फेशन? आणि कशाचं? तू काही चुकीचं केलं आहेस का अर्जुन? आणि अर्जुन थोडा अतुलच्या बाजूला गेला आणि म्हणाला, बेबी, तेव्हा आपलं लग्न झाल्यावर तुला आठवतं, आपण एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आणि तू चिडून पुढे निघून गेलीस आणि तुला काही गुंडांनी अडवलं होतं आणि तू त्यातल्या एका गुंडाला फाईट मारली होती आणि तो मरता मरता वाचला होता. आणि तन्वी काहीतरी आठवल्यासारखं करत म्हणाली, हो हो, शी, किती घाणेरडे होते रे ते गुंड. आणि अर्जुन म्हणाला, सॉरी तनू, पण ते गुंड तुला भीती घालण्यासाठी मीच पाठवले होते आणि मला वाटलं तू घाबरशील आणि घाबरून माझ्या मिठीत येशील. मग मी तुला खूप प्रेमानं समजावेन आणि आपलं भांडण मिटून जाईल आणि तू गाडीत बसशील, पण झालं उलटंच. आणि तन्वी खूप आश्चर्य वाटून मोठ्याने ओरडली, व्हॉट? अर्जुन म्हणजे तू? नालायक कुठला, डफर, यू रास्कल, असं म्हणून ती त्याच्या मागे त्याला मारण्यासाठी धावत होती. आणि अर्जुन सॉरी सॉरी म्हणून पुढे पुढे पळत होता. आता तन्वीसह सगळ्यांनाच शॉक बसला होता हे ऐकून. काय म्हणावं काय या अर्जुन सरांना, खरंच क्रेझी होते. स्वतःच्याच बायकोला सरळ करण्यासाठी असं कोण करतं का? आणि तन्वी म्हणाली, मी तुला अजिबात सोडणार नाही. किती घाणेरडे होते ते गुंड, शी, आणि त्यांनी माझा हातसुद्धा पकडला. अर्जुन, तू असं कसं करू शकतोस? आणि अर्जुन म्हणाला, सॉरी ना बेबी, पण तू माझं ऐकतच नव्हती म्हणून मग मला ते करावं लागलं. आणि तेव्हा मला जे सुचलं ते मी केलं. नवीन नवीन लग्न होतं ना आपलं, आणि मी सुद्धा नवीनच नवरा झालो होतो. आणि तन्वी म्हणाली, मग हे माझ्यापासून लपवून का ठेवलंस, तेही इतकं वर्ष? आणि अर्जुन म्हणाला, खरं तर मला तुझी भीती वाटली आणि मला त्या गुंडाच्या हॉस्पिटलमधल्या बेडच्या शेजारी माझ्यासाठी दुसरा बेड नव्हता तयार करायचा, कारण बेबी, त्याला इतक्या जोरात फाईट दिली तू
की तो बिचारा मरता मरता वाचला ग. आणि बेबी तुझा मार मी सुद्धा खाल्लाय असं म्हणून त्यानं त्याच्या गालाला हात लावला. त्यामुळे मला तुझी भीती वाटली होती आणि तितकीच भीती मला आत्तासुद्धा वाटत आहे, कारण आता तुला हे सगळं कळलं आहे आणि आता तू माझं काय करशील बेबी. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर, जर मी बरोबर असेल तर तुम्ही हे त्या दिवशीचं बोलत नाही ना, ज्या दिवशी तुम्ही दोघं आणि आम्ही दोघं एका नवीन रेस्टॉरंटमध्ये सरप्राईजली भेटलो होतो आणि तुम्ही मॅडमवर चिडला होता कारण तुमचा कॅन्डल लाईट डिनर आम्हा दोघांमुळे खराब झाला होता आणि तुम्हीच आमचं बिलसुद्धा भरलं होतं. आणि अर्जुन म्हणाला, हो, त्याच दिवशीचं बोलतोय मी. आणि अतुल फार आश्चर्य वाटून म्हणाला, आणि दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला विचारलं होतं की मॅडमने तुम्हाला माफ केलं की नाही, तर तुम्ही म्हणालात की मला माझ्या बायकोला कसं सरळ करायचं हे चांगलंच माहीत आहे. ही बिनशेपटाची वाघेन नुसती गुरगुर करते, पण करत मात्र काहीच नाही. ती फुसकी आहे रे. माझ्यासमोर कोणाचं काहीच चालत नाही. मी द अर्जुन आहे असं म्हणाला होता ना तुम्ही त्यावेळी सर. असं म्हणून अतुलनं आता आगीत आणखीनच तेल ओतलं होतं आणि आतल्या आत ओठ दाबून हसत होता आणि मनात म्हणाला, सॉरी अर्जुन सर, पण तुम्ही त्यावेळी मला सगळं खरं खरं नाही ना सांगितलं, तर अब भुगतो अपनी करणी का फल. असं म्हणून हाताची घडी घालून बसला तमाशा बघत, तोही विदाऊट तिकीट. आणि अर्जुन चिडून म्हणाला, अतुल यू डफर, तुला आता मी उद्या ऑफिसमध्ये दाखवतो की मी म्हणजे द अर्जुन देसाई काय चीज आहे. आणि आता तन्वीने दात ओठ खाल्ले आणि तिचा पदर कमरेला खोचला आणि म्हणाली, मिस्टर अर्जुन, तुम्ही काय त्याला दाखवणार. आता मी तुम्हाला दाखवते की मी म्हणजे द मिसेस तन्वी अर्जुन देसाई काय चीज आहे. आणि ती त्याच्या दिशेनं निघाली. आणि अर्जुन, नो नो तनू प्लीज, सॉरी सॉरी बेबी असं म्हणत कुणालच्या मागे लपला आणि म्हणाला, कुणाल वाचव ना मला, सांग ना तिला. आणि कुणाल हसून म्हणाला, आय एम सॉरी, मी तुम्हा दोघांच्या मध्ये पडणार नाही. मला पुन्हा सँडविच बनायचं नाही तुम्हा दोघांमध्ये येऊन. आणि तन्वी म्हणाली, कुणालला कशाला मध्ये घेतोस. तो आपल्या दोघांच्या मध्ये आलेला तुला चालत नाही ना. आणि कोणालाच मध्ये घ्यायचं नाही, तुला तर मीच बघणार. असं म्हणून तिनं दात ओठ खाल्ले. आणि अर्जुन, अतुल तू तरी वाचव असं म्हणत बेडरूममध्ये पळून गेला. आणि तन्वी रागातच त्याच्या मागे गेली. आणि अतुल हसून म्हणाला, सॉरी अर्जुन सर, पण आता तुम्हाला मीच नाही तर देवसुद्धा वाचवू शकणार नाही. आज तुमची वाघीण तुमचा फडशा पाडणारच. आणि कुणाल म्हणाला, अतुल, ह्या दोघांमध्ये पडायचं म्हणजे काही खरं नसतं रे बाबा. अतुल म्हणाला, हो ना, आता टॉम अँड जेरीची जोडी भांडत गेली आहे बेडरूममध्ये, पण येताना काहीतरी सिक्रेट मॅजिक करूनच येणार. तेही हसत हसत. असं म्हणून सगळे हसत होते. आणि विवेक बन्सलला मात्र कोडच पडलं होतं तन्वी अर्जुनच्या नात्याचं. घराच्या बाहेर, ऑफिसमध्ये, मीटिंगमध्ये, प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांचं वागणं खूप वेगळं असतं. आणि घरी आले की ते फक्त एकमेकांचे असायचे. फक्त नवरा बायको हेच नातं असायचं त्यांच्यात. आता हे विवेकला समजणं फार अवघड होतं. आणि विवेक बेडरूमकडे बघत म्हणाला, हे काय आता, हे दोघे भांडतील की काय. खूप रागीट आहेत ना दोघे. आणि कुणाल म्हणाला, मिस्टर बन्सल, याला राग म्हणत नाहीत, याला एकमेकांवरचं क्रेझी लव म्हणतात. अर्जुन आणि तन्वी एकमेकांची ढाल आहेत. ते त्यांच्या जोडीदारावर येणारा वार अगोदर स्वतः झेलतात. आणि अतुल म्हणाला, पण ते दोघे एकमेकांना एकही चूक माफ करत नाहीत. आणि हेच मॅजिक आहे त्यांच्या नात्यातलं. आणि त्या दोघांमध्ये दिसतं तसं मुळीच नसतं बरं का, म्हणून सगळे फसतात. आणि नेहा म्हणाली, हो ना, मी सुद्धा खूप जवळून पाहिली आहे त्यांची टॉम अँड जेरीवाली फाईट. खूप क्यूट असते. आणि हे सगळं ऐकून अस्मिता मात्र नाराज होत होती. तिच्या आयुष्यात असे सुखाचे क्षण, लटका राग, खोटा खोटा रुसवा भोगवा असलं काही म्हणजे काहीच नव्हतं.
तिला तर विवेकशी हक्काने 2 शब्द बोलण्याची सुद्धा भीती वाटायची. जरा काही बोललं की लगेच घटस्फोट देण्याची धमकी द्यायचा तो. मग हे तर तन्वी अर्जुनसारखं इतकं फ्रेंडली नातं त्यांच्यात कधी होणार होतं कुणास ठाऊक. आणि त्या दोघांना असं एकमेकांवरती प्रेम करताना पाहून बन्सल मात्र नाराज होत होता. कारण त्याचे तन्वीला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचे चान्सेस कमीच दिसत होते. इतका प्रेम करणारा नवरा असल्यावर कोणती बाई बाहेरच्या परपुरुषाकडे बघेल? आणि त्या दोघांचं एकमेकांशी पटत नाही हा भ्रम खोटा ठरला होता बहुतेक. जर घरात कुठल्याच सुखाची कमतरता नसेल, सगळं सुख भरभरून मिळत असेल, तर बाहेर सुख शोधण्याची गरजच नाही ना. असं वाटून त्यानं अस्मिताकडे एकदा पाहिलं आणि तिचा तो निस्तेज चेहरा पाहून त्याला पुन्हा एकदा तिचा राग आला की ती तन्वीसारखी का राहत नाही, तिच्यासारखी बोल्ड आणि कॉन्फिडंट का नाही. पण तो स्वतःची चूक कबूल करायला तयार नव्हता. आणि आता इकडे बेडरूममध्ये मात्र अर्जुन तिला विनंती करत होता, तनू प्लीज यू लव्ह मी ना बेबी, असं म्हणून तिची मनधरणी करत होता. आणि तन्वी म्हणाली, मी तुझ्यावर खूप लव करते डिअर, म्हणूनच तुझा समाचार घेणार आहे, असं म्हणून तिने त्याला बेडवर ढकलला आणि त्याने तिचाही हात पकडला. तशी तीही त्याच्या अंगावर आदळली आणि दोघेही बेडवर कोसळले आणि एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. आणि त्यानं तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले. तशी ती गालात गोड गोड हसली. आणि अर्जुन म्हणाला, जाणे मन, जे काही बघायचं असेल ते संध्याकाळी बघूया, आता बाहेर गेस्ट आहेत. अच्छा नाही लगता, प्लीज बेबी, तू मला हवी ती शिक्षा दे तुझ्या पद्धतीने, मी तयार आहे, असं म्हणून त्यानं हळूच तिचा पदर थोडा खाली सरकवला आणि तिच्या छातीवर किस केला. तशी ती लाजली आणि जा तिकडे असं म्हणत त्याच्या अंगावरून उठली. तिने थोडं आरशात पाहिलं आणि दोघेही बाहेर आले. आणि नेहा म्हणाली, इतक्यात झालं पण मॅजिक करून? तसे पुन्हा सगळे हसले. आणि मग नेहा म्हणाली, अर्जुन सर, नक्की कोण कोणावर जास्त प्रेम करतं हे आम्हाला कळेल का? आणि कुणाल म्हणाला, तन्वी खूप सुंदर आहे म्हणून अर्जुन तिच्यावर प्रेम करतो जास्त. आणि तन्वी म्हणाली, कुणाल, असं नाही, मी सुंदर आहे म्हणून अर्जुन माझ्यावर प्रेम करतो असं नाही, तर तो माझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून मी सुंदर आहे. आणि वा, तिच्या या वाक्यावर तर अतुल आणि नेहाने कडकडून टाळ्या वाजवल्या. खरंच तर होतं, जोडीदार दिसायला कसाही असला तरी आपल्या एकनिष्ठ प्रेमामुळे तो स्पेशल बनतो आणि खूप सुंदर होतो. आणि आपल्यासाठी तो एकमेव आणि खास असतो. जसा तन्वीसाठी अर्जुन आणि अर्जुनसाठी तन्वी खूप खास स्पेशल होते. आणि अर्जुन म्हणाला, बाहेर कितीही फिरलो तरी घरामध्ये आपल्या बायकोकडून जे सुख मिळतं ना, ते कुठूनच विकत नाही घेता येत. दिवसभराची दगदग, टेन्शन सगळं माणूस विसरून जातो बायकोच्या एका स्माईलने. काय मिस्टर बन्सल, मी बरोबर बोलतोय ना? आणि तसा बन्सल खूप गोंधळला, कारण त्याला तर त्याच्या बायकोचा चेहरासुद्धा बघायला आवडत नव्हता. मग तिची स्माईल त्यानं पाहणं हे तर फार लांबची गोष्ट होती. आता अर्जुन आणि तन्वीने विवेकची क्लासच घेतली होती, पण वेडपट बन्सल किती शिकला आणि किती त्याच्या डोक्यावरून गेलं हे तर येणारा काळच ठरवणार होता. आणि तन्वी म्हणाली, चला डिनर करूया. आणि विवेक म्हणाला, मिस्टर देसाई, अहो आमचं गिफ्ट तरी घ्या, असं म्हणून त्यानं एक बॉक्स काढला आणि त्याच्यासमोर पकडला. आता विवेकने त्यात तन्वीसाठी एक हार आणला होता आणि तो उघडून पाहण्या अगोदरच आणि त्याला हात न लावताच अर्जुनने त्याच्यासमोर दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, नो थँक्यू. आणि विवेक म्हणाला, मिस्टर देसाई, अहो आम्ही इतक्या प्रेमानं आणलाय. अस्मिता, अगं तू तरी सांग, असं तो पहिल्यांदा म्हणाला, तेही थोडंसं हसून. आणि अस्मिता भोळी लगेच म्हणाली, मिसेस देसाई घ्या ना, तुमच्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे. आणि तन्वीनं अर्जुनकडे बघितलं आणि डोळे मिटून ते गिफ्ट घेण्याचा इशारा केला. ते उघडून पाहिलं तर त्यात सुद्धा एक डायमंड हारच होता. आणि बन्सल खुश झाला की आता तन्वीच्या गळ्यात त्याचा हार दिसणार म्हणून. आणि तन्वी म्हणाली, वा, खूप सुंदर आहे हा हार, कोणाची चॉईस आहे?
आणि आता विवेक खूपच खुश होऊन म्हणाला, माझी मिसेस देसाई, मीच तुमच्यासाठी खास हा हार सिलेक्ट केला आहे. आणि तन्वी म्हणाली, मग मिस्टर बन्सल, हा हार माझ्यापेक्षा जास्त मिसेस बन्सलना शोभून दिसणार आहे, कारण त्यासुद्धा तुमचीच चॉईस आहेत ना. आता हा हार घ्या आणि तुम्ही तुमच्या हाताने त्यांच्या गळ्यात घाला. तसं अस्मितानं तन्वीकडे खूप आश्चर्यानं पाहिलं. बन्सल नाराज झाला. तन्वीने अस्मिताला त्याच्यासमोर उभा केली आणि अर्जुन म्हणाला, हे घ्या मिस्टर बन्सल. आणि बन्सल म्हणाला, अहो नको, कशाला, मी हा हार मिसेस देसाईंसाठी आणला आहे. आणि अर्जुन त्याच्यावर डोळे रोखून म्हणाला, का? माझ्या बायकोसाठी तुम्ही का हार आणाल? तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझी बायको फक्त माझ्या चॉईसचे दागिने घालते. आणि आता तुम्ही पाहिलंच असेल, खूप आग्रह केला म्हणून तिच्या भावाचा दागिना आता तिच्या गळ्यात मी घातला आहे. आणि आता बन्सलने एक आवंढा गिळला आणि आणखीन काही बोलणं खाण्या अगोदर त्यानं तो हार उचलला आणि अस्मिताच्या गळ्यात घातला. आणि अस्मिता खूप खुश दिसत होती. आता तिचा चेहरा आनंदाने चमकत होता आणि ती नजरेनंच तन्वीला थँक्यू म्हणाली.